इधर ठाकरे आहेत. मेरी झाशी क्या नाही दोगी ते असं असतं ते काहीतरी डायलॉग आहे तसा तसातला भाग आहे. मेरी झाशी नाही दूंगी असातला प्रकार असतो इथं. आणि म्हणून कॉम्प्रोमाइज कसं करायचं, राजकारणात पुढे कसं जायचं हे शरद पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे. पण जसे अजित पवार शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले तसे मग तुम्ही देखील ठाकरेंसोबत जाऊ शकता का, भेटू शकता का त्यांना पुढे? त्यांना आम्ही भेटू शकतो का नाही हा प्रश्न वेगळा आहे. त्यांची मानसिकता काय ही पहिली तपासली पाहिजे. त्यांना आजही त्या कॉन्फिडन्समध्ये जगतायत. शरद पवार जर अजित पवार एकत्र आले ना याचा फटका कुणाला बसणार आहे? उबाटा गटाला बसणार आहे, काँग्रेसला बसणार आहे, आम्हाला नाही. म्हणून ते त्यांच्या राजकीय खेळी कशी खेळायची त्यांना जाणीव चांगली आहे. आणि शरद पवार आजपर्यंत कधीही इतक्या वर्ष सत्तेशिवाय राहिलेले नाहीत. आणि आता त्यांची बाहेर राहण्याची तयारी नसावी म्हणून ही झालेली भेट आहे.